माझं नाव गुणवंत ज्ञानदेव कराडे असून मी तराळ्याचा रहिवासी आहे. हिंदू बाजार करून घरी समजा आलो. घरी येत असताना मी घरी गाडी उभी केली. तेवढ्यात मला या दोन माणसांनी आवाज दिला. नंतर मी त्याच्या समजा जवळ गेलो आणि त्यांनी मला असं विचारलं की मी पोलीसमध्ये आहो आणि बाय शिंदे नावाच्या कपड्याचं दुकानवाल्याचं घर कुठे आहे असं मला सांगा. आणि त्यानं 2-3 पोरांसंग काहीतरी नृत्यगिरी केली. आम्ही त्याच्यासाठी आलो बा. तेवढ्यात मला काय झालं आणि मला काही समजलंच नाही. आता माझी अंगठी आणि गोप आता त्यानं काढला तर मी काढून दिला हे मला काही समजलं नाही. आणि नंतर लगेच 2 मिनिटात समोर पुढे गाडी गेली. आता मला मग चेतना आली. मी मग घरी समजा गेलो, गाडी काढली, आवाज दिला बा समाधान जेवायला. पाहत होतं मग तो गेले होते. अंगठी ते किती ग्रामचे होते? अंगठी होती समजा 8 ग्रामची, गोप होता 12 ग्रामचा. भर दिवसा तराळा येथे सोने लंपास, गळ्यातील चैन व हातातील अंगठी लंपास, 10 किलोमीटर पाठलाग करून चोरी. तराळा मंगरुळपीर तालुक्यातील तराळा येथील श्री गुणाजी कराडे या नावाचा व्यक्ती शेलूबाजार येथे आठवडी बाजार करण्याकरिता आले असता बाजारामध्ये 2 अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलने पाठलाग केला व तराळा गावामध्ये येऊन त्या 2 चोरट्यांनी गुणाजी कराडे यांच्या घराजवळ येऊन त्यांना विचारपूस केली की शिंदे नामक व्यक्ती कोठे राहतो, त्यांच्या चौकशीकरिता आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही पोलीस कर्मचारी आहोत असे पटवून दिले आणि त्यांना काहीच समजू दिले नाही व नंतर त्यांच्या गळ्यामधून सोन्याची चैन व तसेच हातामधली एक सोन्याची अंगठी अशी 1 लाख रु. चे सोने लपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावांमधील शेतीकाम करणाऱ्या मजुरांमध्ये व गावातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविषयी पुढील तपास मंगरुळपीर पोलीस